विरोधकांच्या अपप्रचारामुळे मराठा समाजाची मतं दूर गेल्याचं चित्र भासवलं गेलं असं विधान लोकसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं आणि त्या दाव्याला मनोज जरांगेंनी परभणीतल्या सभेतून उत्तर दिलंय. पाहूयात हा रिपोर्ट. हिंगोलीनंतर परभणीत मनोज जरांगेंनी आरक्षणावरून सरकारला इशारा दिलाय. परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगेंचं जोरदार स्वागत झालं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. विसावा चौकातून सुरुवात होऊन पुन्हा शिवाजी महाराज चौकात सभा झाली. यावेळी विरोधकांच्या खोट्या नेरेटिव्हमुळे मराठा समाजाची मतं विरोधात गेली. या फडणवीसांच्या दाव्यालाही जरांगेंनी उत्तर दिलंय. आता बघा, हे देखील आश्चर्य आहे की नाही, मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं. मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, फी सवलतीची योजना असेल, हॉस्टेलची योजना असेल, स्वाधारची योजना असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या. आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्या पडल्यात मतं गेली. फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे, आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आला. काय गैरसमज पसरला, काय चुकीचं सांगितलं? फडणवीस साहेब काय चुकीची बातम्या दिल्यात? तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीतल्या माता मावल्या अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या माग घेतो. फडणवीस साहेब, तुम्ही आणखी सगळ्या बदलाचा ऐकून केसेस मागे घेतल्या नाही, उलट 1 लाख केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केल्या. मराठ्यांना हे कळतंय, तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावरती घालायला लागला. सगळे सोयऱ्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेला दावा आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांवरही जरांगे पाटलांनी टीका केली आहे. मनोज जरांगे पाटलांनाही माझं आव्हान असं आहे की सरकार तर प्रोएक्टिव्ह आहे, पण आपणही यातलं जे कळणारे आहेत, तुम्ही कळणारे आहातच, पण दरवेळेला तुम्ही नाही येऊ शकत, अशी एक 10 जणांची टीम तयार करा. कारण आंदोलनामध्ये ह्या 10 पैकी 9:15 गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही चालत. 10 पैकी 8 पूर्ण झाल्या, 10 पैकी 7 पूर्ण झाल्या, आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर संपतील असं मला वाटतं. या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी आज चंद्रकांतदादा पाटलांना सांगतो, सरकारची सुपारी घेऊन बोलू नका. आम्हाला अभ्यास नाही म्हणताय, पण अभ्यास तुम्ही करा. आधी सूचना वाचा काय आहे ती. चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागलेत मराठ्यात. त्यांना वाटतंय मराठ्याला काही कळतच नाही. चंद्रकांत दादा, तुम्हाला सोयऱ्यात नातेवाईकाचा फरकच कळाला नाही. आणखी आपल्या नेत्यानं जाणून बुजून काही आमिषे आपल्या नेत्याला दिलीत की काय, का हे मराठ्यांचं भांडण विनाकारण उकरून घेऊन सामान्य ओबीसीत आणि सामान्य मराठ्यात भांडणं लावायचं काम करायला लागलेत हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून ते सगळ्या जाती धर्माचे लोक रॅलीमध्ये सहभागी व्हायला लागलेत. आता तरी सरकारनं आणि ओबीसीच्या मुकादम जो आहे येवल्याचा, त्यांनी सगळ्याचा कार्यक्रम लावला आहे ओबीसीत आणि मराठ्यात भांडणं लावायचं, त्या मुकादमानं तरी समजून घेणं गरजेचं. धनगर बांधवांचं मराठ्यांचं काहीच झालेलं नाही बाबा कधी. कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय? एनटी व्हीजेंटीमध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे, तुमच्या याला नाही धक्का लागत. साधा येडा माणूस सुद्धा सांगू शकतो की ही 19% लढाई 27% आरक्षणातले नाही आहे. वेगळा प्रवर्ग आहे एनटी व्हीजेंटीचा. धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही, कोणामुळेच धक्का लागत नाही. देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. दुसरीकडे सरकारच मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावत असल्याचा आरोप करत दोन्ही बाजूच्या लोकांना बसवून तोडगा काढा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना. जरांगे पाटलांना बोलवा, हाकेंना बोलवा, आणखीन धनगर समाजातल्याला बोलवा. काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे, आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना. दरवेळेला विचारतो जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात,
का तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात? बोलवा सगळ्यांना एकत्र. आम्हाला कोणाला एकाही राजकारण्याला बोलवू नका, फक्त त्यांना आणि त्यालाच बोलवा. तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. ते बोलताना असं म्हणाले की आम्हाला राजकीय पक्षांना एकत्र बोलवण्यापेक्षा सरकारनं कुठेतरी जे काही आंदोलक आहेत सगळ्या सर्व जाती धर्माचे त्यांना एकत्र बसव. कसं बघता तुम्ही? तुम्ही इलेक्शन मोडमध्येच राहता की काय 5 वर्ष? या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना आमचं सांगणं आहे, शरदचंद्रजी पवारांना आमचं सांगणं आहे, भाजपच्या नेत्यांना आमचं सांगणं आहे, अरे तुम्ही इलेक्शन मोडमधून कधीतरी बाहेर या. सामाजिक न्यायाचं आरक्षण, 12 बलुतेदारांचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण जे संविधानाला अपेक्षित आहे, जे कायद्यात आहे, जे सर्वोच्च न्यायालयाच्या परिभाषेत आहे, जे राज्य मागासवर्ग आयोगांच्या व्याख्यामध्ये आहे, त्याचंच तुम्ही फक्त संरक्षण करा. अरे तुम्ही 5 वर्ष काय इलेक्शन मोडमध्ये आहे? आमचा आमदार येईल का ना, आमचा आमदार पडेल का ना, आमच्या पक्षाला नुकसान होईल का? अरे कधीतरी आमच्या हिताची भाषा करा. आम्ही पण तुम्हाला याचा जाब विचारू सगळ्या पक्षांना. तुमचा कधीपासून हे राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे? काय दौऱ्याची रूपरेषा ठरलेली आहे का आजच्या बैठकीमध्ये? ही संयोजन समिती येऊ घातलेल्या 4-5 दिवसामध्ये निर्णय घेईल आणि या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं करेल. नजीर खान, TVN मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.